सुधाचे आई वडील एका ऍक्सिडेंट मध्ये मारले गेले होते. आता तिचे या जगात फक्त काका काकूच होते. बाळा, तू आमच्या सोबत चल. नको हो, तुम्ही हे काय बोलताय? मी या मुलीला माझ्या घरी नाही ठेवून घेणार. अगं, तू काय बोलत आहेस? आता आपल्याशिवाय हिचं आहे तरी कोण? काहीही असो, आपल्या घरी आधीच गरिबीने साम्राज्य पसरलं आहे आणि त्यात या फुकटीला पोसायचं नाही बाबा, नाही. अगं, ही तर एक लहानशी मुलगी आहे. जशी आपली पायल तशीच आहे ही. तुम्ही माझ्या मुलीची तुलना हिच्याशी नका करू. एकतर हिने आपले आईबाप खाल्ले आहेत. आपल्या घरी आली तर आपल्यालाही पनवती लावेल. असं काहीही होणार नाही. ही माझ्या सोबतच राहणार आणि जर तुला हिच्या सोबत राहायचं नसेल तर तू तुझ्या माहेर जाऊ शकतेस. माधुरीला सुधाची जबाबदारी नको होती. मग मुकेश सुधाला एकटं सोडू शकत नव्हता. असो, सुधा मुकेश आणि माधुरीच्या घरी गेली. पण इकडे माधुरीने तिच्याशी वाईट वागायला सुरुवात केली. ओय महाराणी, घरात झाडू काय तुझी मेलेली आई मारणार आहे का? मी आत्ताच मारते. एक काम होत नाही तर माधुरी सुधाला दुसरं काम देत असे आणि असं करता करता सुधा घरातलं सगळं काम करू लागली. ती साफसफाई करायची, मग कपडे धुवायची, भांडी धुवायची. एवढंच नाही तर बाजारातून सामान आणून जेवणही बनवायची. सुधाची काकू तिच्यावर अत्याचार करू लागली. सुधाचं वेळ खेळण्या बागडण्याचं होतं, पण त्या बिचारीला घरातलं सगळं काम करावं लागत होतं. आई, मला भूक लागलीये. ओय महाराणी, चल माझ्या मुलीला जेवायला वाढ. सुधाने पायलसाठी जेवणाचं ताट वाढलं आणि जेव्हा ती तिचं ताट वाढून घेत होती तेव्हा माधुरीने तिच्या हातातून तिचं ताट काढून घेतलं. हे कोणासाठी ताट वाढत आहेस? माझ्यासाठी काकू, मला सुद्धा खूप भूक लागली आहे. आधी घरातलं काम संपव, मगच तुला जेवायला मिळेल, कळलं? मुकेशला सुधाचे हे हाल बघवत नव्हते. त्याला सुधाची मदत करायची होती. काही करून सुधाला मला घराच्या बाहेर काढावं लागेल, नाहीतर माधुरी त्या लहानशा मुलीवर खूप अत्याचार करेल, बिचारी. मुकेशचं एक जिलेबीचं दुकान होतं जे गावात खूप प्रसिद्ध होतं. अरे वा मुकेश भाऊ, जिलेबी तर खूपच छान बनवली आहे. गिराईकांना मुकेशची जिलेबी खूप पसंत पडायची आणि याचमुळे त्याच्या दुकानावर ग्राहक वाढू लागले होते. आता मुकेशच्या दुकानात काम वाढलं होतं. त्याला एका सहाय्यकाची गरज होती. मी सुधाला माझ्या मदतीसाठी सोबत आणलं तर ती माझ्या सोबतही राहील आणि तिला कामही करावं लागणार नाही आणि बाहेर पोटभर जेवायलाही मिळेल. हेच बरोबर आहे. त्या दिवशी मुकेश घरी गेला. माधुरी, उद्या मी सुधाला माझ्यासोबत दुकानात घेऊन जातोय. का बरं? कारण मला एक सेवकाची गरज आहे. जर मी एक नोकर ठेवला तर मला त्याला पगार द्यावा लागतो. सुधा तर फुकटात काम करेल. हो, हे चांगलं आहे. तुमचे पैसे वाचतील. हो, नक्कीच. माधुरी मुकेशच्या बोलण्यात आली होती. दुसऱ्या दिवसापासून सुधा मुकेश सोबत दुकानात जाऊ लागली. काका, मला काय करायचं आहे? आधी तू तरी काहीतरी खाऊन घे, मग सांगतो तुला. मुकेशने सुधाला समोसा आणि चिवडा दिला. सुधाने तो आनंदाने खाल्ला. माझं पोट भरलं काका. आता सांगा मला काय करायचं आहे? बाळा, मी तुला इथे काम करायला नाही आणलंय, तर काम शिकायला आणलं आहे. जेणेकरून काही वर्षात तू आत्मनिर्भर व्हावीस आणि तुला तुझ्या काकीचा ओरडा सुद्धा खाऊ लागला नाही पाहिजे. मी शिकेन काका. खूप छान बाहुली. आणि त्या दिवसापासून मुकेशने सुधाला जिलेबी बनवायला आणि विकायला शिकवलं. काही दिवसातच सुधा जिलेबी बनवायला शिकली. अरे वा बाहुली, ही तर अगदी मस्त झाली आहे. अगदी तुमच्यासारखी. हो, माझ्यासारखी. सुधा आनंदात होती. ती पूर्ण दिवस दुकानात काकांसोबत काम करायची.
आणि काका खूप प्रेमाने तिच्याशी वागायचे. जेव्हा ती रात्री घरी आली की तिची काकू तिला खूप काही ऐकवून थोडं तरी काम करवून घ्यायचीच. आली का महाराणी, जेवून घे आणि सगळी भांडी घासून टाक. ठीक आहे काकू. पण हे सगळं ठीक होतं. सुधाला आता इतकं वाईट वाटत नव्हतं. असंच करता करता 8 वर्ष झाली. सुधा आता तरुण झाली होती. ती अजूनही काकांच्या दुकानात जिलेबी तयार करायची. पाव किलो जिलेबी द्या. काका तुम्ही आराम करा, मी देते. आता सुधा एकटीच अख्खं दुकान सांभाळत होती. मुकेश खुश होता की आता सुधा आत्मनिर्भर बनण्यालायक झाली होती. सुधा बाळा, मला वाटतं की तुला आता तुझं वेगळं दुकान सुरू करायला हवं. पण का काका? किती वर्ष तू काकीचे कडू बोल ऐकत राहणार? माझी इच्छा आहे की तू आत्मनिर्भर व्हावंस आणि जेव्हा तू त्या लायक बनली आहेस तर हे पैसे घे. भागलपूरला माझी लांबची मावशी राहते. मी त्यांच्या घरी तुझी राहण्याची व्यवस्था केली आहे. तू तिथे जा आणि तुझं स्वतःचं जिलेबीचं दुकान उघड. जशी तुमची इच्छा काका. सुधाने तिच्या काकांचा आशीर्वाद घेतला आणि ती पैसे घेऊन भागलपूरला रवाना झाली. इकडे मुकेश घरी आला. सुधा कुठे आहे? ती तर घर सोडून निघून गेली. बरं झालं, चला पनवती गेली. मुकेश मनातल्या मनात खुश होता की त्याची भाची लवकरच स्वतःच्या पायावर उभी राहील आणि तिला कोणाच्याही आधाराची गरज पडणार नाही. इकडे सुधा भागलपूरला पोहोचली, म्हाताऱ्या मावशीकडे. मावशी एकटी राहत होती. आता मावशीला पण एक साथीदार मिळाला होता. आजी ऐक ना, मला जिलेबीचं दुकान टाकायचं आहे. हो, मुकेशने सांगितलंय मला. नाक्यावर माझी 2 दुकानं आहेत. तुला जे आवडेल त्यात तू तुझं दुकान उघड. आजी ग, तुझ्याकडे एवढी संपत्ती आहे? आहे ग, पण काय फायदा? माझ्यासोबत कोणालाच राहायचं नाहीये. मला एकटं आणि लाचार केलं माझ्या कुटुंबानं. मी आहे ना ग आजी, मी तुझ्या सोबत राहीन. सुधाने आजीच्या दुकानात जिलेबी विकायला सुरुवात केली. तिच्या जिलेबीच्या सुगंधाने गिराहिक आपोआप ओढले जात होते. अरे, अर्धा किलो जिलेबी द्या ना मला. मला पाव किलो द्या. सुधाचे गिराहिक खूप आवडीने तिची स्वादिष्ट जिलेबी खात असत. अहो ताई, ही तर खूपच चविष्ट आहे. हो ना, अशी जिलेबी कधीच नाही खाल्ली. धन्यवाद. अख्ख्या भागलपूरमध्ये सुधाची जिलेबी प्रसिद्ध झाली. मग काय तर, लोक सकाळपासून लाईन लावून वाट पाहायचे आणि जिलेबी खरेदी करायचे. सुधा दिवसरात्र खूप वेगाने प्रगती करत होती. लवकरच सुधाने आजूबाजूची 2 दुकानं विकत घेतली. तिचा व्यापार वाढत गेला. सुधाने भागलपूरमध्ये एक मोठं घरही विकत घेतलं, तिचं स्वतःचं घर. आणि मग तिने काकांना फोन केला. काका, आज तुमच्यामुळे मी माझं स्वतःचं घर घेतलं आहे. धन्यवाद काका. खूप छान बाळा, माझी तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. देव करो आणि तुझ्या व्यापारात अशीच भरभराट हो. सुखी राहा बाळा. मुकेशच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज त्याचं स्वप्न पूर्ण झालं. त्याची भाची आज खरंच आत्मनिर्भर बनली होती. सुधाला आता कोणाच्याच आधाराची गरज नव्हती. तिने तिचं यश स्वतः मिळवलं होतं.